मुंबई देशाची आर्थिक राजधानी, त्याचबरोबर वाणिज्य आणि वित्तीय उलाढालींचं प्रमुख केंद्र आणि म्हणूनच लोकसंख्येच्या बाबतीत देशातलं पहिल्या नंबरचं शहर बनलंय. जलद गतीनं होणारं शहरीकरण, रोजगार तसंच उद्योगांसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांकरता कुशल आणि टिकाऊ असं जागतिक दर्जाचं परिवहन जाळं निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली. शतकोत्तर उपनगरीय रेल्वे सेवा ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. तसंच सार्वजनिक बस सेवा, खासगी परिवहन सेवा इथे कार्यरत आहेत. शहरातल्या जलद वाहतुकीकरता नुकताच वांद्रे वरळी सागरी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला. आशियातला सर्वाधिक लांबीचा असा हा भारतातला पहिला सागरी सेतू आहे. यामुळे नोकरी उद्योगासाठी दक्षिण मुंबईत दररोज ये जा करणाऱ्या मुंबईकरांची चांगली सोय झाली आहे. पण गेल्या दशकापासून या सर्व सेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. म्हणूनच राज्य सरकारनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई मेट्रो रेल्वेचं जाळं संपूर्ण मुंबईवर करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय. चारकोप वांद्रे मानखुर्द मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ वांद्रे इथल्या MMRDA मैदानात संपन्न झाला. प्रमुख पाहुण्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी दीप प्रज्वलन केलं. या प्रसंगी राज्यपाल SC जमीर, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय नगर विकास मंत्री S जयपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान आणि प्रसार राज्यमंत्री गुरुदास कामत, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभ हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. या कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे, महापौर शुभा राऊळ, खासदार प्रिया दत्त, रिलायन्स उद्योग समूहाचे अनिल अंबानी आणि अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले, मेट्रो रेल्वे प्रकल्प BOTच्या माध्यमातून निर्माण होणारा जगातील अनेक जे अतिशय मोठे प्रकल्प आहे, ज्याचं वर्णन आपण वन ऑफ द बिगेस्ट असं करू शकू, असा हा प्रोजेक्ट जो आहे, त्या प्रोजेक्टचं भूमिपूजन आज आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते झालं आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला मनापासून आनंद वाटतो. अगदी काही दिवसापूर्वी मुंबईच्या वैभवात भर टाकणारा वांद्रे वरळीचा सीलिंग जो आहे, सागरी महामार्ग जो आहे, राजीव गांधी सागरी महामार्ग, मुंबईच्या वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी निर्माण झाला आणि आपण सगळ्यांनी पाहिलं की अतिशय सुंदर आणि अतिशय वैभवशाली असा हा सागरी मार्ग झाला. आणि खरोखरच वांद्रे वरळीच्या जुन्या रस्त्यावरील वाहतूक फार मोठ्या प्रमाणावर कमी झाली, हे सत्य आहे. या ठिकाणी मी अगदी मनापासून या देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंगजी यांचे आभार मानतो, कारण 18 वर्षापूर्वी त्यांनी या देशामध्ये आर्थिक शिथिलीकरणाचं जे धोरण जे आहे आकारलं, त्याचा परिणाम म्हणून BOTच्या माध्यमातून देशामध्ये अनेक मूलभूत सेवा सुविधा देण्यासाठी चढाओढ लागली आणि त्याचा परिणाम म्हणून देशभर BOT तत्वावर इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा निर्माण करण्यास सुरुवात झाली. रस्त्याच्या असतील, रेल्वेच्या असतील, हवाई वाहतुकीच्या संदर्भात असतील, परंतु वेगवेगळ्या योजनांना ताबडतोब आकार द्यायला सुरुवात झाली.
केंद्रीय प्रसार माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री गुरुदास कामत आपल्या भाषणात म्हणाले, And those of us living here from all across the country have always been wondering as to why Mumbai, the financial capital of the country, should not be upgraded to international standards. This has been the desire of the citizens of Mumbai for a long, long time, as has been expressed by the earlier speakers, both by Mr. Handore as well as by the Deputy Chief Minister. And it is the special interest taken by the UPA chairperson, Srimati Sonia Gandhi, and our esteemed Prime Minister, Dr. Manmohan Singh, who wanted to translate the dream of the late Prime Minister Sri Rajiv Gandhi into reality, who wanted the city's infrastructure to be upgraded to international standards, who wanted the people of the city to really feel what world-class amenities are because of their multifarious contributions to the progress of the city, to the state and to the country. For मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्राच्या सहभागाची तयारी केंद्रीय नगर विकास मंत्री एस जयपाल रेड्डी यांनी दर्शवली. as Union Urban Development Minister and on behalf of the Council of Ministers. Madam, today urbanization is a growing phenomenon. Whether one likes it or doesn't like it, urbanization is unavoidable. In my own opinion, it is welcome. It's part of the global phenomenon. While we in India are no doubt impressed. महत्वाचा टप्पा आज मार्गी लागत आहे. मेट्रो सारखे मूलभूत प्रकल्प इतर शहरांना मार्गदर्शक ठरतील असं मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले. अधिक गती प्राप्त होणार आहे आणि मुंबईच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता निश्चितच याचा फायदा होणार आहे. आम आदमीसाठी, सामान्य माणसासाठी असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आपल्याला कल्पना आहे की आपल्या सी लिंकचं उद्घाटन आदरणीय सोनियाजी गांधी यांनी केलं. याच्या अगोदर मेट्रो रेलचं पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांनी केलं आणि आज देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या आवर्जून या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी वेळ देत आहेत. आणि मला खात्री आहे की तिन्ही महत्त्वाचे प्रकल्प अतिशय वेळेवर आणि मुंबईवासियांसाठी अतिशय महत्त्वाचे हे जलद गतीने मार्गी लागतील अशा स्वरूपाचं काम आमच्या हातून निश्चित होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की या प्रकल्पाची किंमत जर आपण पाहिली तर 8,500 कोटीचा हा प्रकल्प आणि त्याच्यामध्ये वायबिलिटी गॅप फंडिंग 2,298 कोटीचा VGF ही केंद्र शासनाकडून या ठिकाणी मिळत आहे. मैं जयपाल रेड्डी जी का आभार यहाँ पर व्यक्त करना चाहूँगा. उन्होंने जितना भी सैंक्शन महाराष्ट्र के लिए किया है, बहुत किया है और कभी भी ये नहीं कहा कि मेरे कहीं फोटो लगाओ, कहीं बैनर लगाओ, ऐसा कभी भी नहीं कहा. आप काम करते गए, पैसा देते गए, कभी ये अपेक्षा रखी नहीं कि कहीं प्रसिद्धि, पब्लिसिटी हमारी ज़्यादा हो. ऐसा काम विदाउट पब्लिसिटी आपने हमारे महाराष्ट्र के लिए किया. मुंबई के लिए तो आपने काफ़ी पैसा दिया, वायबिलिटी गैप फंडिंग का पैसा मिला, JNURM के हद में मुंबई और सिर्फ मुंबई के लिए नहीं, महाराष्ट्र के कई शहरों में JNURM के तहत भी काफ़ी पैसा मिला. और इसलिए मैं अभी आज कुछ मांगूंगा नहीं. आई एम नॉट स्टैंडिंग हियर टू आस्क एनीथिंग फ्रॉम यू. आई एम कॉन्फिडेंट दैट यू विल डेफिनेटली गिव more than what is required for Mumbai. I'm definitely confident about that. आपको बहुत बहुत बधाई, आपको बहुत बहुत धन्यवाद कि आपका सहयोग इतना अच्छा रहा कि उसकी वजह से कहीं पर पैसे मांगने की नौबत नहीं आई. गुरुदास कामत जी ने बात ये सही फरमाई कि मुंबई के विकास के बारे में शुरुआत राजीव गांधी जी ने की थी. मुंबई के लिए धारावी में खुद चल कर गए और 100 करोड़ का पहला प्रकल्प हमारे मुंबई के लिए अगर सैंक्शन किसी ने किया होगा तो राजीव गांधी ने शुरुआत, मुंबई एक विजन मुंबई के लिए उनको था और इसलिए मुंबई के लिए बहुत ही शानदार शुरुआत राजीव जी ने की. और आज सोनिया जी के नेतृत्व में हम लोग आज डॉक्टर मनमोहन सिंह जी जो सरकार चला रहे हैं,
और जिसमें आप बिल्कुल एक उसमें ध्यान देकर मुंबई के लिए कहीं पर आपने कसर नहीं छोड़ी है, इतना पैसा आपने मुंबई के लिए दिया है। मैं मीडिया को, आपको शायद ये लगा कि आप यहाँ ज़्यादा कुछ बोलेंगे तो हैदराबाद में लोग क्या कहेंगे या फिर बेंगलोर में क्या करेंगे। मैं मीडिया से कहूँगा कि आपकी जो आपने कहा है वो मुंबई के एडिशन के बाहर नहीं छापें, ताकि बाहर किसी को पता ना चले। आपका, ये तो मजाक में बोल रहा हूँ, पर ये ज़रूर मुझे खुशी है कि मुंबई का एक अलग महत्व है। मुंबई एंजॉयज ए डिफरेंट स्टेटस। ये देश का एक इकोनॉमिक कैपिटल है और मुंबई में आप तो देख रहे हैं कि रेल की बात हो, शाम को वहाँ पर स्टेशन में उतरने की ज़रूरत नहीं पड़ती है, लोगों धक्का मार के बिल्कुल बाहर निकाल देती, कोई ज़रूरत ही नहीं पड़ी, इतनी भीड़ भाड़ रेलवे में हो गई। तो ऐसे मामलों में मुंबई के बारे में, आम आदमी के बारे में जब अपनी सरकार सोचती है तो उस आम आदमी के बारे में जितना आप करोगे उतना कम है। उसीलिए चाहे वो सी लिंक हो, चाहे वो मेट्रो प्रोजेक्ट हो, चाहे वो और भी मुंबई के JNURM के तहत जितने भी काम हो, सभी कामों के लिए आपने कभी भी राशि हमको कम नहीं पड़ने दी है। इसलिए मैं तहे दिल से यहाँ पर आपका आभार व्यक्त करता हूँ। मैं एक बात ज़रूर कहना चाहूँगा, हमारी MMRDA की जो टीम है, स्टेट गवर्नमेंट को निश्चित तौर पर हमारा काम हो रहा है, पर MMRDA के हमारे रत्नाकर गायकवाड़ और उनकी जो टीम है, उन्होंने ये सब पैसे या केंद्र शासन के पास जाकर हो, गवर्नमेंट के पास जाकर हो, शानदार काम हमारे गायकवाड़ जी ने किया, उनकी पूरी टीम ने किया है। उसलिए MMRDA के पूरी टीम को मैं तहे दिल से, इनिशिएटिव चाहिए, कोई भी चीज़ को इनिशिएटिव के बगैर कोई काम नहीं हो सकता है। और मुझे यकीन है जहाँ अनिल अंबानी है और जहाँ पर रत्नाकर गायकवाड़ है, एक दूसरे को खींच के लेके जाएंगे और काम जल्दी करेंगे, ये मुझे पूरी उम्मीद है। इतनी तेज़ी से ये दोनों ही हमारे दोस्त काम करेंगे और मुंबई के विकास में चार चांद लगाएंगे, ऐसी अपेक्षा ज़रूर मैं रखूँगा। आपने ट्रैफिक के बारे में यहाँ पर जिक्र किया। ट्रैफिक की समस्या आप समझ रहे हैं कि मुंबई में कुछ हद तक हल हुई है, पर और बहुत काम करने की आवश्यकता है। और इसीलिए अमेरिका में जिस तरीके से आप देख रहे हैं कि एक ट्रैफिक का इंस्टीट्यूट वहाँ पर अमेरिका में बनाया गया है, और वो ट्रैफिक का इंस्टीट्यूट आज अमेरिका की ट्रैफिक के लिए बहुत ही गहराई से देखकर अमेरिकन की ट्रैफिक को एक नई सुविधा देने के बारे में एक अलग सी यंत्रणा वहाँ पर हुई है। मैं यहाँ पर उसी बेसिस पर महाराष्ट्र में भी एक अलग सी ट्रैफिक इंस्टीट्यूट हमारे MMRDA में हम कायम करेंगे, जिसके तहत महाराष्ट्र और मुंबई की जितनी भी ट्रैफिक की समस्या हो उस पर ध्यान देने के लिए MMRDA के ज़रिए इनिशिएटिव लिया जाएगा, ताकि ट्रैफिक की समस्या, मैनेजमेंट की समस्या, वो सही तरीके से हम लोग वहाँ पर ध्यान दे सकें। मुंबई का मेट्रो रेल का प्रोजेक्ट हो, आपने मेट्रो रेल 3 की बात कही, मैं तो कहूँगा 4 या 5 जो भी आगे चाहिए। मुझे पूरा विश्वास है कि आपका साथ रहेगा, सोनिया जी का आशीर्वाद इस सभी प्रकल्प में हमेशा रहेगा और ये काम में कोई रुकावट कभी भी नहीं आएगी, ऐसी मैं उम्मीद करता हूँ। आप सभी को शुभकामनाएं देते हुए मेरे 2 शब्द पूरे करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। गगनचुंबी इमारतींच्या पार्श्वभूमीवर अगणित झोपडपट्ट्या असं मुंबईचं रूप पालटण्याचं आवाहन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या भाषणात केलं. चारकोप, वांद्रे आणि मानखुर्द या मेट्रो रेल्वे मार्गाच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होतो आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ओळखली जाते ती तिच्या कधीही हार न मानणाऱ्या वृत्तीमुळे. कष्टकऱ्यांची कर्मभूमी असणाऱ्या या नगरीने येथे रोजीरोटीसाठी येणाऱ्या प्रत्येकाला व्यावसायिक संस्कृतीचं बाळकडू पाजलं आहे. माथाडी कामगार असो, गिरणी कामगार असो, जेवणाचे डबे पोचवण्याचं उत्कृष्ट तंत्र निर्माण करणारे श्रमिक असो, वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योगाचं जाळं विणणारे कामगार आणि उद्योजक, व्यापारी उद्यम क्षेत्र, तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन, भाभा अणुशक्ती केंद्र यासारख्या महत्त्वाच्या व्यक्ती आणि संस्था आणि विविध उद्योग, तसंच कला आणि संस्कृतीने नटलेली ही मुंबई नगरी, या शहरानं प्रगतीचे अनेक मापदंड ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढवली आहे. नव्या मेट्रो रेल्वेमुळे मुंबईच्या प्रगतीमध्ये आणखीन एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. वर्सोवा, अंधेरी, घाटकोपर
या पहिल्या मेट्रो मार्गानंतर केवळ 3 वर्षात चारकोप वांद्रे मानखुर्द मार्गाचा शुभारंभ होत आहे, ही अतिशय प्रशंसनीय बाब आहे. महानगरांची प्रचंड लोकसंख्या विचारात घेता महत्त्वाची गरज असते ती दळणवळणाच्या साधनाची. मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असणाऱ्या शहरामध्ये जर प्रत्येकजण खाजगी वाहने वापरू लागला तर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी, प्रदूषण, इंधनाची उधळपट्टी अनेक या समस्यांमध्ये भर पडणार आहे. तसंच प्रत्येकाला स्वतःचं वाहन वापरणे शक्य नसतं. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणं हा या सर्व समस्यांवरचा एक तोडगा आहे. मेट्रो आणि मोनोरेल सारखे प्रकल्प वेगवान तसंच पर्यावरणाशी जवळीक राखणारे असे प्रकल्प आहेत. मेट्रो रेल व वातानुकूलित राहणार आहे. शिवाय येथे प्रचंड अशी प्रवाशांच्या सुरक्षिततेची देखील काळजी घेतली जाणार आहे. प्रवासी भाडंसुद्धा वाजवीपेक्षा किंवा वाजवी असं राहणार आहे. मेट्रोमुळे लोकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील आणि जीवन सुखकर होण्याची दाट शक्यता आहे. रस्त्यावरती नेहमी अनुभवास येणारा ट्रॅफिक जॅम हे कमी होतील आणि प्रदूषणामध्ये देखील घोट होणार आहे. तेव्हा मेट्रोसारखा मोठा पायाभूत प्रकल्प राबवत असताना नियोजन, अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या सर्वच बाबी अतिशय उत्कृष्टपणे हाताळण्याची गरज आहे. लोकल रेल्वे, बसेस, मेट्रो, मोनोरेल इत्यादी सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत संशोधन आणि मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापनासुद्धा मुंबईमध्ये होणार आहे. आणि आत्ताच ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आणि हे ऐकून खरोखरच अतिशय आनंद वाटला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिकाधिक चांगली होण्यासाठी ही संस्था निश्चितच मोलाची कामगिरी बजावू शकेल. मेट्रोसारखा प्रकल्प मुंबईसारख्या कमी जागा असणाऱ्या शहरामध्ये राबवत असताना कल्पक नियोजनाची गरज आहे. तसंच बांधकामात सुरक्षित पद्धतीचा वापर, सक्त गुणवत्ता मानकं आणि नियमित तपासणी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. तेव्हा लोकांच्या गरजा, वाढत्या गरजा लक्षात घेऊन आपल्या शहरात निर्माण केल्या जाणाऱ्या या आधुनिक सुधारणांच्या मालिकेची ही सुरुवात होते, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि यातूनच मुंबईकरांचं जीवन अधिकाधिक सुखकर होईल असा मला विश्वास वाटतो. महाराष्ट्र शासन आणि MMRDAचे मी या निमित्ताने अभिनंदन करते आणि त्यांनी हाती घेतलेल्या या विविध उपक्रमांसाठी आणि तसंच मुंबईकर सर्व बंधू भगिनींना मी या प्रसंगी हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद. प्राधिकरणाचे संपर्क अधिकारी श्रीयुत कवटकर मुंबई महानगर चारकोप प्रदेश वांद्रे विकास मानखुर्द प्राधिकरणाद्वारे प्रकल्पाची मुंबई माहिती देताना शहरातील म्हणाले, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून MMRDAद्वारे मुंबई मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक आराखडा तयार केलेला आहे. हा आराखडा 2006मध्ये याला आम्ही अंतिम स्वरूप दिलेलं आहे. त्यानंतर हा जो मास्टर प्लॅन आहे त्यामध्ये एकूण 10 लाईनचा समावेश आहे. या 10 लाईनचा समावेश आम्ही 3 टप्प्यामध्ये विभागलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये वर्सोवा अंधेरी घाटकोपर, चारकोप बांद्रे मानखुर्द आणि कुलाबा टू बांद्रा या 3 लाईनचा समावेश आहे. 2007ला आम्ही वर्सोवा अंधेरी घाटकोपर या पहिल्या लाईनचं बांधकाम सुरू केलं आणि ते प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत जवळपास 50% या लाईनचं काम झालेलं आहे आणि उर्वरित काम आम्ही ऑक्टोबर 2010पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर टेस्टिंग आणि बाकी दृष्टिकोनातून पुन्हा 3 महिन्याचा कालावधी लागणार असून डिसेंबर 2010ला वर्सोवा अंधेरी घाटकोपर ही पहिली मेट्रो रेल्वे मुंबईकरांच्या सेवेमध्ये उपलब्ध होईल. चारकोप बांद्रे मानखुर्द हा 32 किलोमीटरचा मेट्रो रेल्वे मार्ग आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण मार्ग असा आहे की यामध्ये उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम असे दोन्ही उपनगरांना जोडणारी ही मेट्रो रेल्वे आहे. मुंबई शहरामध्ये जेवढ्या काही लोकल रेल्वे आहेत ह्या सगळ्या साऊथ नॉर्थ आहे, उत्तर दक्षिण आहे, परंतु असं पूर्व पश्चिम अशी कुठल्या प्रकारची लोकल रेल्वे नाही. त्यामुळे पूर्व पश्चिम भागामध्ये
सार्वजनिक व्यवस्था सुदृढ करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही ही पाऊल उचललेलं आहे. आमची जी पहिली लाईन आहे वर्सो अंधेरी घाटकोपर ही सुद्धा पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणारी लाईन आहे. ही जी चारकोप बांद्रे मानखुर्द आहे ही 8,250 कोटीचा प्रकल्प आहे. हा टोटल 32 किलोमीटरचा मेट्रो रेल्वे मार्ग आहे. यामध्ये 27 स्टेशनचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडण्याच्या दृष्टिकोनातून या मेट्रो रेल्वेचं जे भाडं आहे हे बेस्टचं जे भाडं आहे त्या समतुल्य असं आहे. जे मिनिमम फक्त 8 रुपयामध्ये आपण मेट्रोने प्रवास करू शकतो असं हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारं असं भाडं राहणार आहे. त्या व्यतिरिक्त पहिल्या टप्प्यामध्ये जी आमची तिसरी लाईन आहे कुलाबा टू बांद्रे ह्यासुद्धा लाईनच्या दृष्टिकोनातून आम्ही तपशीलवार अभ्यास केलेला आहे. त्याकरता केंद्र सरकारतर्फे 50% सुद्धा आम्हाला अर्थसहाय्य मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत मास्टर प्लॅनची अंमलबजावणी दृष्टिकोनातून MMRD सतत प्रयत्न करीत आहे. हा जो चारकोप बांद्रे मानखुर्द आहे याची डेडलाईन 2014पर्यंत पूर्ण करण्याचा आहे. परंतु आम्ही नागरिकांच्या सेवेत ही मेट्रो रेल्वे लवकरच उपलब्ध व्हावी त्या दृष्टिकोनातून आम्ही 2013पर्यंत ही मेट्रो रेल्वे तयार करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे.